नमस्ते. रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज वंचित बहुजन आघाडीतर्फे 23 जुलै रोजी मुंबई बंदचा केलेला वाद आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. जंतर मंतरवर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर, युवकांवर, चेंजीवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, अश्रुधुराची नरकांड्या फोडल्या. अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये जखमी झाले आणि याच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाशजी आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी मुंबई बंदचे आवाहन केलेलं आहे. मुंबई बंदचे आवाहन करताना त्यांनी सर्व देशवासियांना, सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे की मोदी सरकार हे हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे आणि ही चाललेली हुकुमशाही कुठेतरी तुम्हाला रोखायची असेल तर जनतेने रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपला निषेध व्यक्त केला पाहिजे. आणि जनतेने जंतर मंतरवर जे लोकशाही मार्गानं चालू केलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाला पोलिसांचा अमानुष लाठमार, तसेच साध्या वेशातील असलेले भारतीय जनता पार्टीचे किंवा RSSचे जे काही गुंड प्रवृत्तीचे मंडळी यांनी ज्या प्रकारे लाठीमार केला त्याचा निषेध हा व्यक्त होणं गरजेचं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांनी बंद करण्याचं आवाहन करताना सर्व छोट्या मोठ्या दलांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की मुंबई बंदमध्ये आपण सामील व्हा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारच्या विरुद्ध असलेला रोष व्यक्त होईल. या बंदमध्ये STचे ड्रायव्हर्स, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, तसेच छोटे मोठे व्यापारी, तसेच कारखानदार, मोठमोठे उद्योगपती यांनी देखील सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कारण देशाची वाटचाल जी लोकशाहीने चालायला पाहिजे, 78 वर्षापासून जी लोकशाही आहे ती टिकली पाहिजे आणि संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी आता जनतेने रस्त्यावर यायला पाहिजे. तर मोदी सरकार हे हुकुमशाहीने वागत आहे. गांधी मार्गाने चाललेल्या विद्यार्थ्यांवर अमानुषप्रमाणे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत आहे, लाठीचार्ज करत आहे आणि संसदेमध्ये देखील आवाज उठवण्यास ही लोक उठू देत नाही. अशा प्रकारचं जे वर्तन चाललेलं आहे हे कुठे भारताला हुकुमशाहीकडे नेत चाललेलं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि सामाजिक न्याय कुठेतरी टिकून ठेवायचं असेल आणि राजघटना प्रबळ ठेवायची असेल तर लोकांनी रस्त्यावर या. विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय, अमानुषिक प्रकारे केलेला लाठीचार्ज हा शरमनाक आहे आणि हा चीड कुठेतरी व्यक्त होणं गरजेचे आहे. आणि ती चीड व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं मुंबई बंदचं आवाहन केलेलं आहे. कारण मुंबई ही राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि या ठिकाणी देशाचा 50% अर्थकारभार चालतो. अशा मुंबईच्या ठिकाणी असलेल्या जनतेने दाखवून द्यायचं आहे की मोदी शाहची हुकुमशाही आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही, असं प्रकाशजी आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समस्त विरोधी पक्षांना की जे भारतीय जनता पार्टीला सहभाग करत नाही, म्हणजे जे NDAचे घटक नाहीत, त्या व्यतिरिक्त जे काही महाविकास आघाडीचे लोक असतील, छोटे मोठे पक्ष असतील, छोट्या मोठ्या आघाड्या असतील, ज्या काही संघटना असतील, या सर्व संघटनांनी 23 तारखेच्या मुंबई बंदला त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हा, असं प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आव्हान. जनता कशा प्रकारे घेते ते दिसून येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी योग्य तो पाऊल मुंबईमध्ये उचललेला आहे, महाराष्ट्रामध्ये उचललेला आहे. त्याला जनतेने सहकार्य करावे अशी समस्त आंबेडकरी जनतेची आणि समस्त जे काही लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या जनतेची आहे. प्रकाश आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसापासून सर्व उद्योगपतींना केलेलं आव्हान, सर्व राजकीय पक्षांना केलेलं आव्हान कसं यशस्वी होत आहे ते 23 तारखेला समजून येणार आहे. पण लोकांचा जो रोष आहे सरकारच्या विरोधात
तो 23 तारखेला व्यक्त होईल आणि मुंबई बंद यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.